दिवसापासून आपलं उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या रस्त्यासाठी. अद्याप त्यांना रस्ता खुला करून दिलेला नाही आणि म्हणून त्यांनी आता टोकाचा निर्णय घेतलेला आहे. बैल आणि बैलगाड्या घेऊन ते म्हणतात तशीच समोर उपोषणाला बसलेले आहेत. माझ्यासमोर आहेत हे इडवी गावचे ग्रामस्थ. दादा काय सांगाल आपण याबद्दल? आम्ही गेल्या 4 वर्षापासून रस्त्यांसाठी झगडत आहोत आणि शासन आम्हाला नुसता टाईम देते, तो आम्ही करून देऊ, पण त्यांचा अजून काय आम्हाला आमचा रस्ता पूर्ण झालेला नाही. जोपर्यंत आमचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तहसील कार्यालयात जाणार नाही. आणि आम्ही 5 दिवस आमरण उपोषण केलं आहे आणि जवळपास 10 दिवस धरणे आंदोलन, आमचं अजूनही धरणे आंदोलन सुरू आहे. हे धरणे आंदोलन सुरू आहे. आपण बैल घेऊन आला तर याची व्यवस्था कशी आहे बरं? आम्ही आज आमच्याकडं आज वैरण घेऊन आलो, पण उद्या जी वैरण लागल ती शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना वैरण पाण्याची व्यवस्था करावी. आज ते वैरण घेऊन आलेले आहेत बैला करता, परंतु उद्या शासनानं पूर्ण याची जबाबदारी घ्यावा असं याने सांगलं आहे. दादा आपण काय सांगा? आम्हाला जे दिवस झाले इथं आम्ही आंदोलन करतात ते आम्हाला लवकरात लवकर आमचा रस्ता खुला करून द्यावा ही आम्हाला जास्त मागणी. लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावा असं यांचं म्हणणं आहे. दादा आपण कुठले? आपलं नाव काय? पांडुरंग गोरे. काय सांगाल आपण? इथं बैलगाड्या आणल्यात, बैल आणलेत आणि आपण उपोषणाला बसलात. बैलाची चाराची व्यवस्था कशी होणार आहे? शासनाला सांगून द्यायला काय बरं सांगू, आमच्या बैलाची आजची आहे सोय, पण उद्यापासून तुम्ही सोय करा. शासनाची पूर्ण जबाबदारी घ्यावा असं यांचं म्हणणं आहे. आपण पाहता जय मराठवाडा TV.